नमस्कार मित्रांनो, कृषी विषयक धोरणामध्ये शेतकऱ्यांसाठी जे अनुदान दिले जातं त्या अनुदानामध्ये आता केंद्र सरकारने बदल केलेला आहे। कारण आतापर्यंत जे अनुदान मिळत होतं त्याचे निकष हे 2014 साली तत्कालीन सरकारने जे लावले होते त्या निकषानुसारच शेतकऱ्यांना अनुदान मिळत होतं। मग आता त्या अनुदानामध्ये केंद्र सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ज्या ज्या काही योजना येतात त्यामध्ये फळे असतील, फुले असतील, शेडनेट असेल, ठिबक संच असेल, तुषार संच असेल, शेततळ असेल, शेततळ अस्तरीकरण असेल, या योजनांसाठी आता अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता नेमकी कोणकोणत्या गोष्टींसाठी किती वाढ करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं येनुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, या अभियानाचा महत्त्वाचा फायदा होणार आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना। कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतामधील कांदा निघतो आपल्याला त्यावेळेस मार्केटला भाव मिळत नाही आणि तो कांदा आपल्याला साठवावा लागतो। मग अशा वेळेस तो कांदा खराब होऊ नये, ज्यावेळेस आपल्याला भाव मिळेल त्यावेळेस तो कांदा विकता यावा यासाठी या शेतकऱ्यांना याचा महत्त्वाचा फायदा होणार आहे। आता नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, अशा काही जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि नेमका शेतकऱ्याचा कांदा आला की मार्केटमध्ये भाव पडतात आणि मग त्यावेळेस शेतकऱ्यांना कांदा हा साठवावा लागतो। मग त्यासाठी लागतं शीतगृह। तर या शीतगृहासाठी 35% अनुदान हे केंद्र सरकारने आता यापुढे देऊ केलेलं आहे। मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता त्यांच्याकडे शीतगृह नसेल त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत त्यानंतर जे फुलं असतील, फळं असतील, काही शेतकरी फळबागा घेतात, यामध्ये आणखी शेततळ असेल, ठिबक संच असेल, तुषार संच असेल, काजू बोर्ड असेल, नारळ बोर्ड असेल, यांच्यासाठी सुद्धा या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत हे जे अनुदान मिळत होतं हे 2014 साली जे निकष लावलेले होते त्याच निकषानुसार मिळत होतं। मग आता बाकीच्या गोष्टीमध्ये जी महागाई वाढलेली आहे, समजा एखाद्या शेतकऱ्याला शेडनेट करायचं तर त्याला मार्केटमधून ते शेडनेटचं साहित्य खरेदी करावं लागतं, त्यामध्ये खूप भावाची वाढ झालेली आहे। एखाद्या शेतकऱ्याला शेततळ केलं असेल, त्या शेततळ्याचं अस्तरीकरण करायचं असेल तर त्या ताडपत्रीची सुद्धा किंमत वाढलेली आहे। आणि जे अनुदान आजपर्यंत मिळायचं तर ते 2014 सालच्या निकषानुसार मिळायचं। मात्र आता केंद्र सरकारने असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की जे 2014 सालचे जे निकष होते आज 2024 चालू आहे। मग 10 वर्षामध्ये या ज्या मार्केटमधल्या ज्या काही वस्तू आहेत, समजा स्टील पाईप असेल शेडनेटसाठी तर त्यामध्ये ही वाढ झालेली आहे। शेततळ्याचं अस्तरीकरण असेल, शेततळ खोदायसाठी जे मशिनरी लागतं त्याचं भाव असेल, यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे। आणि मग हे शेतकऱ्याला परवडत नव्हती, शेतकरी या योजनांचा लाभ घेत नव्हते। कारण मार्केटमधून विकत घ्यायचं आणि अनुदान मोजकं मिळायचं, मग ते अनुदानाचे कुटाणे करायलाच शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करा, त्याचा पाठपुरावा करा, पावती आणा, अपलोड करा, हे परवडत नव्हतं। म्हणून या योजना सुद्धा ठप्प झाल्या होत्या। ज्या शेतकऱ्यांना स्वतः करू शकत होते असेच शेतकरी फक्त करत होते। म्हणजे सर्वसाधारण गरीब शेतकरी आहेत, सीमांत लहान शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना स्वतः करायला परवडत नव्हतं। मग योजनामधून करायचं तर त्यासाठी अनुदान खूप कमी होतं, घरूनच पैसे लागायचे, म्हणून ही योजना सुद्धा ठप्प झाली होती। म्हणून केंद्र सरकारने यावर विचार केला आणि जे 2014 सालचे निकष होते त्यामध्ये आता वाढ करून वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळं असं वाढीव अनुदान देण्याचं जाहीर केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे भाजीपाला जे पीक घेतात लोक, फुलंवाले पीक घेतात तर त्यांच्यासाठी मल्चिंग पेपर हा महत्त्वाचा असतो। आता मल्चिंग पेपरचे सुद्धा खूप भाव वाढलेले आहेत, त्यामुळे त्यासाठी सुद्धा यामध्ये अनुदान दिलेलं आहे। आता त्यामध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टीसाठी किती अनुदान दिलंय ते सुद्धा आपण बघू। तर जे शेतकरी कांदा उत्पादक आहेत त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शीतगृहासाठी यापुढे आता 35% अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हरितगृह असेल, शेडनेट असेल तर आतापर्यंत फक्त ते स्टील मध्येच करावं लागत होतं। जर त्या शेतकऱ्याने शेडनेट स्टील मध्ये केलं तरच त्या शेतकऱ्याला अनुदान मिळत होतं। मात्र आता प्लास्टिक पाईप असेल किंवा प्लास्टिक वायर असेल
यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला अनुदान मिळणार आहे। म्हणजे आता एकतर स्टील पाईप महाग असतात, मग प्लास्टिक पाईप मध्ये जरी आपण शेड नेट केलं किंवा हरितगृह केलं तर आता त्यावर अनुदान देणं सुरू झालेलं आहे। आणि काही भाजीपाला उत्पादक शेतकरी असतात, त्यांना मार्केटला खूप दूर भाजीपाला न्यावा लागतो किंवा स्वतः काही विक्री करणारे शेतकरी असतात। अशा शेतकऱ्यांना आपला भाजीपाला खराब होऊ नये, त्याची नासाडी होऊ नये, मार्केटपर्यंत जाईपर्यंत जशाला तसा भाजीपाला राहावा म्हणून अशा शेतकऱ्यांना जर शीतगृह वाहन घ्यायचं असेल तर त्या शीतगृह वाहनासाठी सुद्धा 35% अनुदान जाहीर केलेलं आहे। कारण त्यामुळे आता भाजीपाला सुद्धा खराब होणार नाही, ग्राहकांनाही चांगला भाजीपाला मिळेल आणि भाजीपाला सुव्यवस्थित जर राहिला तर त्या शेतकऱ्याचं त्या शीतगृह वाहनाच्या माध्यमातून नुकसान सुद्धा होणार नाही। त्यामुळे त्यावर सुद्धा आता 35% अनुदान जाहीर केलेलं आहे। त्यानंतर काही मशरूम शेती करतात, तर मशरूम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आता अनुदानामध्ये वाढ करून ती आता 40% अनुदान देण्याचं जाहीर केलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे या योजनेचा पाठपुरावा आता केंद्र सरकार या योजना चांगल्या राबवणार आहे। आता त्यानंतर राज्य सरकार सुद्धा योजना राबवणार आहे। त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना महाडीबीटीवर यांत्रिकीकरणाच्या सुद्धा बऱ्याच योजना आहेत। त्यामध्ये यांत्रिक शेती करण्यासाठी जी काही साहित्य लागतात, ट्रॅक्टर असेल, कल्टिव्हेटर असेल, पलटी नांगर असेल, अशी जी काही साधनं आहेत त्या संबंधीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत। तुम्ही जर ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन कोणकोणती यांत्रिक सामग्री आपल्याला या माध्यमातून घेता येते, त्यावर अनुदान असते, सबसिडी असते, असे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलमध्ये केलेले आहेत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। आणि या सर्व योजनांचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। त्यासाठी 7/12 आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक लागतं। अशा मोजके कागदपत्र घेऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आणि त्यानंतर आपल्याला या योजनांचा सर्व फायदा मिळणार आहे, त्याचा लाभ घेता येणार आहे, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।